आपण कधीकधी काहीतरी मागतो, पण त्याची किंमत काय असू शकते याचा विचार करतो का? कधीकधी ही किंमत इतकी मोठी असते की आपलं एखादं मौल्यवान नातंसुद्धा पणाला लागतं. चला, आज आपण हेच एका प्राचीन बोधकथेच्या माध्यमातून जाणून घेऊया. कथेचं नाव आहे नागमणी. एखाद्या मित्राकडे मदत मागता मागता असं होऊ शकतं का की तो मित्रच आपल्यापासून दूर जाईल? मैत्रीत मदत मागणं तर स्वाभाविक आहे, नाही का? पण कधीकधी आपली मागणी मैत्रीच्या पलीकडे जाते आणि नातं तोडून टाकते. ही कथा आपल्याला नेमकी तीच सीमारेषा दाखवते, जी मैत्री टिकवते किंवा कायमची संपवून टाकते. तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला कथेच्या पहिल्या भागात जाऊया. गोष्ट सुरू होते अळावी नावाच्या एका प्राचीन नगरात. तिथे एक मोठी समस्या निर्माण झाली होती. तर हे अळावी नावाचं जे नगर होतं तिथे काही बौद्ध भिक्षू राहत होते. तसं तर सगळं ठीक होतं, पण त्यांच्या एका सवयीमुळे तिथले स्थानिक लोक त्यांच्यापासून अक्षरशः दूर पळत होते. आता असं काय करत होते हे भिक्षू? तर बघा, ते स्वतःसाठी घरं बांधत होते आणि त्यासाठी ते सतत लोकांकडे काही ना काही मागत असायचे. कधी बांधकामाचं साहित्य, कधी मजूर, तर कधी चक्क सेवक. त्यांच्या या सततच्या मागण्यांना लोक इतके वैतागले होते की भिक्षूंना पाहिलं की घाबरून पळून जायचे. आणि ही समस्या काही लहान-सहान नव्हती. ती इतकी गंभीर झाली की अखेर ही गोष्ट थेट भगवान बुद्धांपर्यंत पोचली. आणि मग त्यांनी ठरवलं की ह्यात आता लक्ष घालायलाच हवं. मग काय? बुद्धांनी त्या भिक्षूंना बोलावून घेतलं आणि चांगलंच खडसावलं. ते म्हणाले, अरे नागलोकात सुद्धा जिथे संपत्तीची काहीच कमी नाही, तिथेही असं सतत मागणं चांगलं मानलं जात नाही. मग माणसांच्या जगात तर काय अवस्था असेल? आणि हाच मुद्दा त्यांना नीट समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी त्यांना एक जुनी गोष्ट सांगितली. तर बुद्धांनी जी गोष्ट सांगितली ती आहे 2 भावांची. या दोघांनी सगळ्या जगाचा त्याग केला होता आणि ते गंगा नदीच्या काठी तपस्वी म्हणून राहत होते. या 2 भावांपैकी जो लहान भाऊ होता त्याला भेटायला एक नागराजा यायचा. त्याचं नाव होतं मणिकंठ. मणिकंठ म्हणजे ज्याच्या गळ्यात मणी आहे असा. आणि गंमत म्हणजे हा नागराजा माणसाचं रूप घेऊन त्या तपस्व्याला त्याच्या झोपडीत भेटायला येत असे. बरं, मग रोजच्या भेटीगाठी गप्पांमधून त्यांच्यात लवकरच एक घट्ट मैत्री झाली. इतकी घट्ट मैत्री की ते एकमेकांच्या सोबतीशिवाय राहूच शकत नव्हते. पण या अनोख्या मैत्रीची एक दुसरी गडद बाजूही होती. एक अशी बाजू जिची त्या तपस्व्याला कल्पनाही नव्हती, आणि हीच गोष्ट त्याला आतून पोखरत होती. आता हे प्रेम व्यक्त करण्याची नागाराजाची पद्धत जरा विचित्र होती. म्हणजे तो जेव्हा जायला निघायचा तेव्हा तो आपल्या मूळ सर्पाच्या रूपात यायचा आणि त्या तपस्व्याच्या शरीराला पूर्ण विळखा घालायचा. इतकंच नाही तर आपला मोठा फणा त्याच्या डोक्यावर ठेवून तो काही वेळ आराम करायचा. विचार करा किती भयानक असेल ते. आणि इथेच कथेचा खरा पेच होता. एका बाजूला नागराजाची सोबत, त्याच्या गप्पा तपस्व्याला खूप आवडायच्या, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या त्या प्रेमळ विळख्याची प्रचंड भीती वाटायची. आणि याच भीतीमुळे बेचारा तपस्वी दिवसेंदिवस खंगत चालला होता. त्याचा चेहरा पार पिवळा पडला होता, निस्तेज झाला होता. आता ही अवस्था त्याला असह्य झाली आणि मग शेवटी तो मदतीसाठी आपल्या मोठ्या आणि शहाण्या भावाकडे गेला. मोठ्या भावाने लहान भावाकडे पाहिलं आणि एका क्षणात त्याची अवस्था ओळखली. त्याला सगळा प्रकार लक्षात आला. आणि मग त्या नागाच्या भीतीदायक विळख्यातून सुटका करण्यासाठी त्याने लगेच एक योजना आखली. ही योजना होती 3 दिवसांची. मोठ्या भावाने सांगितलं, एक काम कर, नागराज जेव्हा भेटायला येईल तेव्हा त्याच्या गळ्यातला तो मौल्यवान मणी माग. पहिल्या दिवशी तो आल्यावर माग, दुसऱ्या दिवशी तो दारातच असताना माग, आणि तिसऱ्या दिवशी तो पाण्यातून बाहेर येतानाच त्याच्याकडे तो मणी मागून घे. तर मग योजना तर ठरली, ती अंमलातही आणली गेली. पण त्याचे जे परिणाम झाले त्याची मात्र त्या दोन्ही भावांनी कल्पनासुद्धा केली नव्हती. लहान भावाने अगदी योजनेप्रमाणेच केलं. पहिल्या दिवशी त्याने मणी मागितला तर नागराज काही न बोलता तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने पुन्हा मणी मागितला तेव्हा नागराज झोपडीच्या आत सुद्धा आला नाही, दारातूनच परत गेला. आणि तिसऱ्या दिवशी तर तो नदीतून बाहेरच आला नाही, त्याने पाण्यातूनच उत्तर दिलं. नागराजाचे ते शब्द शेवटचे ठरले. तो पाण्यातूनच म्हणाला, तू खूप जास्त मागत आहेस, हा मणी मी तुला देणार नाही. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला पुन्हा कधी भेटायला येणार नाही.
आणि एवढं बोलून तो नागराज पाण्यात नाहीसा झाला, कायमचा, पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. बघा, एका मागणीची किंमत थेट मैत्री तुटण्यात चुकवावी लागली. आता बघा गंमत काय झाली. तपस्व्याला जे हवं होतं ते मिळालं होतं. नागाचा तो भीतीदायक विळखा आता नव्हता. पण त्या नागराजाच्या मैत्रीशिवाय तो पूर्वीपेक्षाही जास्त दुःखी, एकटा आणि निस्तेज दिसू लागला. आणि तपस्व्याची ही जी अवस्था झाली, तीच आपल्याला ह्या कथेच्या अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या बोधाकडे घेऊन येते. लहान भावाची ही अवस्था पाहून मोठा भाऊ त्याला म्हणाला, ज्या व्यक्तीचं प्रेम, ज्याची मैत्री आपल्यासाठी मौल्यवान आहे, त्याला कधीही सतत मागण्या करून त्रास देऊ नये, कारण असं केल्याने आपण त्याच्या नजरेत तिरस्करणीय बनतो. बघ, तू तेच केलंस आणि नागराज तुला कायमचा सोडून गेला. तर ही कथा इथे संपली आणि मग बुद्धांनी अळावीच्या भिक्षूंना समजावलं की हा बोध फक्त त्या तपस्व्यासाठी नव्हता. जसं त्या तपस्व्याने मणी मागून आपला मित्र गमावला, तसंच तुम्ही लोक सतत मागण्या करून लोकांचा विश्वास आणि आदर गमावत आहात. शेवटी ही कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. मदत मागणं आणि खूप जास्त मागणं यातली सीमारेषा नेमकी कुठे आहे? ती एक अशी रेषा आहे जी एकतर मैत्री टिकवते किंवा तोडून टाकते. यावर विचार करण्यासारखा आहे नाही का?